हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC एक्झाम मंत्र. मी प्रगती. इंग्लिश ग्रामर हा अवघड वाटणारा विषय सोपा करण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे. आज आपण टेन्सचं लेक्चर बघणार आहे. तुम्हाला माहिती असेल कुठल्याही परीक्षेमध्ये किंवा बेसिक तुम्हाला ग्रामर शिकायचं आहे, बोलायला शिकायचं आहे, तर तुम्हाला टेन्स कळणं महत्त्वाचं आहे. टेन्स म्हणजे काय? तर कुठलीही एखादी क्रिया कधी घडली हे सांगण्यासाठी जिथे आपण टाईम मेन्शन केलेला असतो, त्या टाईम मेन्शन करण्याच्या गोष्टीला आपण टेन्स म्हणतो. 3 काळ असतात. आत्ता घडतोय तो प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. जर काहीतरी आधी घडून गेलं असेल तर आपण पास्ट टेन्स म्हणतो आणि एखादी गोष्ट भविष्यात घडणार असेल तर त्याला आपण फ्युचर टेन्स म्हणतो. तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये जे आपण काळ शिकलेलो आहोत तसेच हिंदीमध्ये सुद्धा असतात. पण आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये टोटल 12 काळ आहेत असा अभ्यासतो, पण हिंदीमध्ये 10च काळ असतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला मराठीत जे शिकलेलं आहे तेच इंग्लिशमध्ये शिकायचं आहे. आणि मी तुम्हाला एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट सांगते की तुम्हाला जर मराठी वाक्यरचना जमत असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाक्यरचना 100% जमणार. 100% गॅरंटीने तुम्ही इंग्लिशसुद्धा बोलू शकता जर तुम्हाला टेन्स परफेक्ट असतील तर. वाक्यरचना कशी करायची हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला बेसिकली ही गोष्ट कधी घडली याचा रेफरन्स देणं गरजेचं आहे आणि त्यानुसार वाक्यरचना करायच्या आहेत. सुरुवातीला काइंड्स जे आहेत टेन्सचे ते आपण बघूयात. प्रेझेंट टेन्स, यामध्ये आपण 4 प्रकारचे टेन्स अभ्यासतो. या सगळ्यामध्येच ॲक्च्युली 4 टेन्स असणार आहेत, सब टाईप्स असणार आहेत. पहिला असतो तो म्हणजे सिम्पल टेन्स. सिम्पल टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर असे हे झाले सिम्पल टेन्स. ठीक आहे. त्यानंतर असतो कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस यालाच आपण प्रोग्रेसिव्ह सुद्धा म्हणतो. इथे एखादी क्रिया घडत आहे, द ॲक्शन इज इन कंटिन्युएशन असं आपण सांगतो. कंटिन्यू ती गोष्ट होत आहे, घडत आहे, आपण त्याला गतिशील आहे असं सुद्धा म्हणू शकतो. ते झाले कंटिन्युअस टेन्सेस. यामध्ये सुद्धा 3 प्रकार, मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट होणार असेल तेव्हा तो ती गोष्ट करत असेल असं आपल्याला सांगायचं आहे. तिथे सुद्धा क्रिया सुरू आहे दाखवायचं आहे, कंटिन्युटी दाखवायची आहे, म्हणून ते असतात कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर असतं परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्समध्ये क्रिया पूर्ण झालेली असते. एखादी गोष्ट घडून पूर्ण झाली त्यावेळी आपण परफेक्ट टेन्स वापरतो. आणि परफेक्ट टेन्स कुठले कुठले आहेत? प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. ओके. त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असा एक टेन्स असतो. आता परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय? एखादी क्रिया घडलेली होती, त्याचा काही भाग थोड्या वेळासाठी पुढे कंटिन्यू झाला, त्यावेळेस आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. एक्झाम्पल बघा. शी हॅड बीन वेटिंग फॉर हिम सिन्स 2 hours. आता इथे आपण हॅड वापरलेला आहे, बीन वापरलेला आहे आणि व्हर्बचा VING फॉर्म वापरलेला आहे. इथे तुम्ही बघितलं तर हॅड हे आपल्याला पास्ट टेन्स दाखवतं आणि तो पूर्ण भूतकाळ दाखवतो. म्हणजे ती जी वाट बघण्याची क्रिया करत होती ती भविष्यामध्ये पूर्ण झालेली आहे, पण ती भविष्यामधली क्रिया लगेचच घडली नाही तर ती थोडा वेळ सुरू देखील होती. मग इथे तुम्ही बघितलं तर भविष्यामधला पूर्ण होऊन देखील काही काळ सुरू असलेला काळ हा आपण परफेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणून दाखवतो. एक्झाम्पल आहे शी हॅड बीन वेटिंग फॉर हिम. इथे हॅड नंतर आपण हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे बीन. आता हेल्पिंग वर्ब का वापरलं तर आपल्याला मेन वर्बला फॉर्म चेंज करायचा आहे. मेन वर्बचा फॉर्म चेंज करताना आपण हेल्पिंग वर्ब्सचा वापर करतो. ते मदत करतात मुख्य वर्बला, म्हणून त्यांना आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. हे हेल्पिंग वर्ब इथे तुम्ही बघितलं तर ING फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे क्रिया पूर्ण झाली होती पण सुरू देखील होती असं दाखवतात. मग इथे तुम्ही जर बघितलं, आता इथे हॅड बीन वेटिंग असं आपण वापरले. इथे हा क्रिया पूर्ण झालेला दर्शवत आहे आणि त्याचबरोबर इथे क्रिया सुरू होती, कंटिन्यू होती हे दाखवलं, म्हणून हा झाला परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. ओके. त्या पद्धतीने आज आपण फक्त सिम्पल टेन्स काय असतो ते बघूयात. सिम्पल टेन्समध्ये आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स बघूयात. प्रेझेंट टेन्समध्ये 4 टाईप्स आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स,
परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि त्याबरोबर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. इथे आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरण्यासाठीचे काही नियम दिलेले आहेत. रूल्स ऑफ प्रेझेंट टेन्स. आता इथे सगळ्यात एकच रूल आपण बघणार आहे, बेसिक आहे. यूज्ड टू डिनोट हॅबिट, प्रॅक्टिस, रिपीटेड ॲक्शन. रिपीटेड ॲक्शनला तुम्ही फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणू शकता. हाऊ फ्रिक्वेंटली द थिंग इज गोईंग ऑन. हाऊ फ्रिक्वेंटली द थिंग इज गोईंग ऑन या पद्धतीने आपण फ्रिक्वेन्सी, रिपिटेशन म्हणू शकतो. परमनंट ॲक्टिव्हिटी आणि जनरल ट्रूथ या ज्या काही सेंटेन्सेसला आपल्याला एखादी वाक्यरचना करायची असेल, आपल्याला सांगायचं असेल, तर त्यावेळी वाक्यरचनेसाठी आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर अभ्यासायचं आहे. ठीक आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये इथे मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. एक्झाम्पल बघा. आय नो हिम वेल. मला तो चांगला माहिती आहे किंवा मी त्याला व्यवस्थित ओळखते असं म्हणतोय आपण. इथे मी काय शब्द वापरला? ओळखते. ठीक आहे. जर हेच एखादा मुलगा बोलत असेल तर तो काय म्हणणार? मी त्याला ओळखतो. ओके. दुसरं वाक्य आहे सुहानी ऑलवेज. दुसरं वाक्य आहे सुहानी ऑलवेज कम्स इन टाइम. इथे आपण हे जे सुहानी थर्ड पर्सन सब्जेक्ट जे वापरलेलं आहे त्यासोबत व्हर्ब वापरताना व्हर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लावलेला आहे. आता इथे कम हा व्हर्ब आहे, त्याला आपण एस प्रत्यय लावतो. जर आपण फिनिश हा व्हर्ब वापरला तर त्याला आपण ईएस प्रत्यय लावणार. फिनिशेस असं वापरायचं आहे. ओके. आता हा जो शब्द आपण इथे वापरलेला आहे सुहानी ऑलवेज कम्स इन टाईम, हा ऑलवेज शब्द ती गोष्ट नेहमी घडते, हॅबिट आहे असं दाखवतं. म्हणजे तिला नेहमी वेळेत यायची सवय आहे हे आपण दर्शवत आहोत. या ठिकाणी हॅबिट डिनोट करण्यासाठी, हॅबिट सांगण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. आता स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. त्याआधी मगाशी मी तुम्हाला सांगितलं ओळखतो, ओळखते, ओळखतात असं आपण म्हणतो. सुहानी वेळेत येते, इथे सुद्धा आपण येते हा शब्द वापरलेला आहे. याऐवजी जर आपण म्हटलं असतं सुहास ऑलवेज कम्स इन टाईम, तो नेहमी वेळेत येतो, तर इथे तुम्ही बघितलं तर तो हा शब्द अक्षर मराठी वाक्याच्या शेवटी आलेला आहे. आता मी एक खूप मजेशीर गोष्ट सांगते तुम्हाला. जेव्हा एखाद्या मराठी वाक्याच्या शेवटी तो, ती, ते, त हे अक्षर येतात तेव्हा तो डोळे झाकून सिम्पल प्रेझेंट टेन्स असणार आहे. ओके. स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला, पण आपण कसं असतं मराठीत आपण आपल्या वाक्यात डोक्यात तयार असतं, हां मला हे बोलायचं, हे बोलायचं, पण टेन्स कुठला वापरायचा हे कळत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला मी ही ट्रिक सांगते आहे. तो, ती, ते, त. ठीक आहे. सिम्पल पास्ट टेन्स असेल तर खूप छान मजेशीर गोष्ट आहे. लाली लेलो. लाली लेलो हे झाले सिम्पल पास्टसाठीचे शॉर्टकट. ठीक आहे. सिम्पल पास्ट. पण आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स बद्दल माहिती बघतोय. तर तो, ती, ते, त मराठी वाक्याच्या शेवटी आलं तर तो सिम्पल प्रेझेंट टेन्स असणार आहे. त्याची वाक्यरचना कशी पाहिजे? सब्जेक्ट, त्यानंतर व्हर्ब आणि मग ऑब्जेक्ट. सब्जेक्टकडून जी कृती होत आहे ती ऑब्जेक्टवर होत असते आणि हा जो व्हर्ब आहे हा आपल्याला टेन्स दाखवतो. टाईम दाखवलेला आहे, वेळ दाखवलेली आहे, काळ दाखवलेला आहे, पण तो कळणार कसा? तर मुख्य व्हर्ब जे आहे, मुख्य क्रियापद जे आहे त्यावरून कळतं की टेन्स कुठला आहे. म्हणून व्हर्ब्सचा अभ्यास हा नेहमी टेन्ससोबत केला जातो. आणि सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटचे जर तुम्ही क्वेश्चन्स बघितले तर तिथे हाच सगळा घोळ असतो. टेन्स बदललेला असतो, व्हर्बचा फॉर्म बदललेला असतो. हेच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. पण त्यासाठी स्ट्रक्चरसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कधी वापरतात, कसा वापरतात हे सगळं आपण आपल्या बॅचमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहे. आज आपण जे एक्झाम्पल बघत आहोत यामध्ये मी स्ट्रक्चर सांगितलेलं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट हे आपण लिहितो. पण जर करता, जो कृती करणारा आहे हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, म्हणजे काय? तृतीय पुरुषी एकवचनी. यामध्ये कोणते कोणते कर्ते येतात? ही, शी, इट किंवा मग एखादं प्रॉपर नाऊन किंवा मग आपण फक्त नाऊन म्हणूयात. ठीक आहे. अशा पद्धतीने जर करता आपण आयडेंटिफाय केलेला असेल तर त्यासोबत सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये व्हर्बला एस किंवा ईएस प्रत्यय जोडावा लागतो. मग अशी आपण एक एक्झाम्पल बघितलं फिनिश. त्याचबरोबर आता आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयात कंप्लीट. कंप्लीट ह्या शब्दाला आपल्याला जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ही, शी, इट किंवा एखादं सिंग्युलर नाऊन वापरून आपल्याला वाक्यरचना करायची असेल तर तिथे आपल्याला काय वापरावं लागेल? व्हर्बला
एस प्रत्यय जोडावा लागेल. बऱ्याच ठिकाणी हे जे आपण एस किंवा एस प्रत्यय जोडतो त्याला V5 म्हणण्याची पद्धत आहे, पण मी माझ्या लेक्चरमध्ये याला V1च म्हणणार आहे. इतकं बेसिक तर आपण समजू शकतो, तेवढी मॅच्युरिटी आहे आपल्याला की फक्त थर्ड पर्सन सिंग्युलरला एस प्रत्यय जोडायचा आहे. कशाला त्याला V5 म्हणायचं, परत अजून गोंधळ करून घ्यायचा. आधीच लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी खूप असतात इंग्लिशमध्ये, त्यामुळे जितकं शक्य आहे तेवढं आपण मिनिमायझेशन करूयात. ओके, आता हे आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही वाक्यरचना करत असताना सिंग्युलर सब्जेक्ट वापरून एस किंवा एस प्रत्यय जोडायचा आहे. आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा वाक्यरचना करतो त्यावेळी सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट वापरलेला आहे. ठीक आहे, इथे मी मुद्दामून V1 लिहितीये. यात आता तुम्ही कन्सिडर काय करायचं, एस किंवा एस सुद्धा असणार आहे. ओके, जर तुम्हाला हे वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर मात्र तुम्हाला इथे डू किंवा डज वापरावं लागतं. डज कधी वापरायचं, थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी. डज कधी वापरायचं, थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी. आणि इतर जे काही प्रोनाउन्स आहेत त्या सगळ्यांसाठी आपल्याला डू हे हेल्पिंग वर्ब वापरायचं असतं. मग अशी मी तुम्हाला सांगितलं हेल्पिंग वर्ब का वापरतो आपण, मुख्य क्रियापदाला मदत करण्यासाठी. मग आता इथे आपल्याला हे जे वर्ब आहे हे निगेटिव्ह बनवायचं आहे. हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स, पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणूया आपण. हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. याला आपण डू किंवा डज वापरून निगेटिव्ह करू शकतो, पण त्यासाठी नॉट हा शब्द पण आपल्याला वापरावा लागतो. नुसतं आपण जर म्हटलं नॉट हॅपी तर त्याचा अर्थ वेगळा होतो, पण शी डज नॉट लिसन म्हणजे तिने ऐकलेलं नाही. लिसन ह्या शब्दाचा अर्थ असतो ऐकणे, आणि ते निगेटिव्ह कसं करायचं तर आपण तिथे डू किंवा डज अशा पद्धतीने एखादं हेल्पिंग वर्ब वापरून निगेटिव्ह करू शकतो. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघितलं तर निगेटिव्ह फॉर्म कसा बनवायचा ते बघितलं. सब्जेक्ट नंतर डू डज वापरायचं, नॉट वापरायचं, त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आणि मग जे काही ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट असेल आपल्या सेंटेन्सचा ते कंटिन्यू करायचं. त्याच पद्धतीने तुम्ही क्वेश्चनसुद्धा बनवू शकता. WH टाईप क्वेश्चन असेल तर तो नेहमी WH वर्डनी सुरू होतो, त्यानंतर डू किंवा डज वापरायचं, त्यानंतर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. हे आपलं WH टाईप क्वेश्चनचं स्ट्रक्चर आहे. आणि आपण जर व्हर्बल किंवा यस नो टाईप क्वेश्चन विचारला तर तिथे मात्र आपल्याला डायरेक्ट सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बनी. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघतोय तर आपण डू किंवा डज हेच वापरूया. हे असतात हेल्पिंग व्हर्ब, त्यांनी वाक्याची सुरुवात करायची. हेल्पिंग वर्ब्स कधी वापरतो आपण वाक्याच्या सुरुवातीला, जेव्हा आपल्याला इंटरोगेटिव्ह क्वेश्चनमध्ये यस नो टाईप क्वेश्चन बनवायचं आहे तेव्हा. आता इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. यस उत्तर तुम्हाला अपेक्षित असेल, तुम्हाला जर उत्तर होकारार्थी पाहिजे असेल तर प्रश्न निगेटिव्ह विचारायचा, आणि जर उत्तर नकारार्थी अपेक्षित असेल तर तुम्हाला होकारार्थी प्रश्न विचारावा लागतो. एक्झाम्पल बघा, आपण एक दुसरं एक्झाम्पल बघूयात. यू लाईक ॲन आईस्क्रीम. मग इथे यू लाईक ॲन आईस्क्रीम, तुला आईस्क्रीम आवडतं असं आपण म्हणतोय, पण याचं आपल्याला प्रश्न बनवताना जर मी म्हटलं डू यू लाईक आईस्क्रीम तर हा खूप सरळ प्रश्न होईल की तुला आवडतं का. पण मला उत्तर ऑलरेडी माहिती आहे की तुला खूप आवडतं, पण मी मुद्दामून निगेटिव्ह प्रश्न विचारणार, डोंट यू लाईक आईस्क्रीम. ओके, ज्यावेळी उत्तर माहिती असतं त्यावेळी इथे फक्त थोडीशी आपल्याला जम्बलिंग करावी लागते किंवा पॅटर्न चेंज करावा लागतो. आता हे आपल्याला परीक्षेत विचारलेलं आहे का, तर अशा पद्धतीने नाही विचारलं, पण मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलं की तुम्हाला जर टेन्सची सिरीज तुम्ही आपली केली तर तुम्हाला इंग्लिश लिहिण्याबरोबर बोलतासुद्धा येईल, आणि म्हणून ही एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये काही कीवर्ड्स असतात की कसं ओळखायचं ते बघूयात. ऑलवेज, जनरली, ऑकेजनली, नेव्हर, ऑफन, त्याचबरोबर सेल्डम, युजली, नेव्हर. आता सेल्डम आणि नेव्हर हे दोन निगेटिव्ह झालेले आहेत. युजली, ऑफन हे काय आहेत, फ्रिक्वेन्सी सांगणारे वर्ड्स आहेत. मग हे जेव्हा वाक्यात वापरलेले असतात इथे ती गोष्ट सतत घडत असते, हॅबिच्युअल आहे हे आपल्याला समजतं, आणि म्हणून हे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरलेलं आहे. ओके, आता आपण कीवर्ड्स बघितलेले आहेत, सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या रचना बघितलेल्या आहेत. एक क्वेश्चन सॉल्व करूयात. क्वेश्चन खूप भला मोठा आहे, असं वाटतं की खूप मोठं लिहिलेलं आहे, खूप मोठं लिहिलेलं आहे, पेपर लेंदी होता की कवरच झाला नाही असं वाटतं, पण इतकं सिम्पल हा क्वेश्चन आहे. तुम्ही बघा, सेंटेन्स आहे
किंवा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सबस्टिट्यूट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता इथे आपण हे शशिकला वापरूयात, वाचताना शशिकला असंच वापरूयात. जर आपण स्पेलिंग बनवायला गेलो तर ती अशी असायला पाहिजे, शशिकला. पण साऊथ इंडियन लोक जेव्हा स्पेलिंग्स ट्राय करतात त्यावेळेस ते ना एच हचा जो काही ॲडिशन आहे किंवा ओमिशन आहे ते करत असतात. तुम्हाला आता प्रगती नाव आहे माझं, तर प्रगतीच्या स्पेलिंगमध्ये माझे साऊथ इंडियन फ्रेंड्स जे आहेत ते प्रगती THI असं लिहितात. का ते कनेक्शन आहे ते मला कळलेलं नाही आहे अजून, पण इथे हा शब्द जो आहे हा एच ओमिट करून वापरला आहे, तर आपण शशिकला असंच वाचूयात. ठीक आहे. सेंटेन्स आहे, शशिकला इज नॉट इवन अंडरस्टँडिंग सिम्पल इक्वेशन. तिला साधं समीकरण कळत नाही आहे असं आपण म्हणतो. मग इथे ती गोष्ट आपल्याला निगेटिव्ह आहे असं दाखवायचं आहे. मग इथे आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डज नॉट वापरलेलं असतं हे माहिती आहे. फक्त आपल्याला व्हर्ब शोधायचा आहे. करेक्ट फॉर्म ऑफ व्हर्ब शोधल्यानंतर तुम्ही सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे ओळखू शकता. कंबाईनला सुद्धा आता एक किंवा MPSCच्या इतर परीक्षांमध्ये पण एक पद्धत सुरू झालेली आहे एरर डिटेक्शनची. बँकिंग, SSC किंवा ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपल्या एक्झाम्स होतात त्यात बेसिकली हे जास्त विचारलेलं असतं, एरर डिटेक्शन. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे सेंटेन्सच्या ते आपल्याला ओळखायचं असतं आणि एरर डिटेक्शनमध्ये व्हर्ब्सवरती सगळ्यात जास्त फोकस करायचा. ठीक आहे. आता आपल्याला वाटेल की तिला कधीच समजत नाही, ही नेहमी घडणारी क्रिया आहे म्हणून आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरू, तर नाही. या वाक्यामध्ये तुम्हाला कुठेही कीवर्ड दिलेला नाही. ही गोष्ट नेहमी घडते का एकदाच घडली आपल्याला काय माहिती, पण ऑप्शन बघा, थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत मॅच होणारे जे व्हर्ब्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करता येतील. शशिकला डोंट अंडरस्टँड इवन सिम्पल इक्वेशन्स. डोंट वापरतो का आपण? नाही. शशिकला डज नॉट इवन अंडरस्टँड सिम्पल इक्वेशन्स असं आपण म्हणतो. हे वाक्य असू शकतं कारण इथे हॅज पण दिलेलं आहे. शशिकला हॅजंट इवन अंडरस्टँडिंग सिम्पल इक्वेशन्स. आता हॅज दिलेला आहे थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत, बरोबर आहे, पण हॅज नंतर वाक्यामध्ये व्हर्बचा थर्ड फॉर्म पाहिजे होता जो इथे नाही. इथे त्यांनी व्हर्बचा फोर्थ फॉर्म वापरलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे हे सुद्धा सेंटेन्स इनकरेक्ट होईल. त्यानंतर बघा, शशिकला कॅन नॉट अंडरस्टूड इवन सिम्पल इक्वेशन्स. इथे सुद्धा कॅन नॉट नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायला पाहिजे होता जो या ठिकाणी अंडरस्टूड म्हणजे V2 वापरलेला आहे. त्यामुळे इथे आपलं हे सेंटेन्स सुद्धा इनकरेक्ट ठरेल. प्रश्न लांब लचक दिसतो पण तो ॲक्च्युली खूप सोपा असतो. इथे आपलं स्ट्रक्चर लागू करून आपण बघूयात. सब्जेक्ट डू किंवा डज, त्यानंतर नॉट, त्यानंतर V1 आणि मग ऑब्जेक्ट. तुम्ही चेक करा, क्रॉस चेक करा. शशिकला सब्जेक्ट झाला, निगेटिव्ह करायचा आहे म्हणून डज नॉट वापरलेला आहे. ओके. त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला आहे का? अंडरस्टँड. V1 वापरलं आहे, येस. आणि मग सिम्पल इक्वेशन हे आपलं ऑब्जेक्ट झालेलं आहे, रेस्ट ऑफ द पार्ट आहे. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. ओके. आता आपण एक होमवर्क क्वेश्चन घेऊयात. फर्स्ट पर्सन, थर्ड पर्सन आणि त्याचबरोबर सिंग्युलर का प्लुरल हे ओळखून व्हर्ब्स वापरायचे आहेत. एक्झाम्पल बघा, हा मी स्वतः बनवलेला प्रश्न आहे. मला याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. क्वेश्चन असा आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. रिव्हर्स फ्रीज at high altitude during extreme cold weather. Second sentence, the Bhagirathi river in India freezes at high altitudes during extreme cold weather. यातलं कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला एकदम डिटेलमध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत इंग्लिश ग्रामर शिकायचं असेल तर लवकर आपल्या असेंट बॅचला एनरोल करा. थँक्यू.